भल्या पहाटे पोलिसांचा प्रहार. अकोल्यात 32 गोवंशांची सुटका, 13 लाखांचा मुद्देमाल जप्त. नमस्कार, आपण पाहत आहात आपले भारतीय अलंकार न्यूज 24 चॅनल. अकोल्यातून एक मोठी आणि धडाकेबाज कारवाई समोर आली आहे. भल्या पहाटे पोलिसांनी ऑपरेशन प्रहार राबवत गोवंश तस्करांवर मोठा आघात केला आहे. या कारवाईत तब्बल 32 गोवंशांची सुटका करण्यात आली असून 13,77,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावर तात्काळ कारवाई करत पोलीस अधीक्षक अर्चत चांडक यांनी स्वतः या मोहिमेची धुरा सांभाळली. उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा आणि रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या पथकांनी संयुक्तरित्या वेगवेगळे संघ तयार केले. यानंतर भल्या पहाटे मच्छी मार्केट आणि कत्तलखाना परिसरात छापा टाकण्यात आला. या धाडसी कारवाईत विविध ठिकाणांहून निर्दयपणे बांधून ठेवलेले गाय, बैल आणि कालवड असे 32 गोवंश जप्त करण्यात आले. या जनावरांची स्थिती अत्यंत वाईट असल्याने त्यांची तात्काळ सुटका करून त्यांना उपचार आणि देखभालीसाठी आदर्श गौसेवा संस्था, म्हैसपूर येथे पाठवण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी 7 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ज्यांच्या घरातून आणि जागेतून गोवंश जप्त करण्यात आले त्या सर्वांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. जप्त करण्यात आलेल्या गोवंशाची एकूण किंमत 13,77,000 रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या कारवाईबाबत बोलताना पोलीस अधीक्षक अर्चत चांडक यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की गोवंश तस्करी करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल. कोणालाही कायद्याचे उल्लंघन करू दिले जाणार नाही. या धडाकेबाज कारवाईमुळे अकोला शहरातील गोवंश तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांचा हा प्रहार पुढेही सुरू राहणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या BL न्यूज 24 चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. इकडे मागे इकडून होतं काय? हो इकडून आहे रस्ता नाही ते पुढे घे. इकडून बस. चल समोर चल एकदा. कोणतं करा तो? कुठे आहे? कुठे आहे आरोपी? नाही, आरोपी नाही भेटतात. मोबी नाही नाव. कुठे गेले? कुठे